Van de Graaff generator produces. Van de Graaff generator produces. काय प्रोड्यूस करतो? Van de Graaff generator it always produces. काय निश्चितपणे माहिती तुम्हाला? हाय व्होल्टेज अँड लो करंट. Van de Graaff generator त्याचा प्रिन्सिपलच आहे. काय प्रिन्सिपल ऑफ Van de Graaff generator? Van de Graaff generator will produces a very high voltage and a low current. तर 29व्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच व्हॅन डी ग्राफ जनरेटरचा प्रिन्सिपल. ए डिव्हाइस विच इज यूज टू जनरेट व्हेरी हाय व्होल्टेज ॲट व्हेरी लो करंट इज कॉल्ड ए व्हॅन डी ग्राफ जनरेटर. इज कॉल्ड व्हॉट? ए व्हॅन डी ग्राफ जनरेटर. पुढचा प्रश्न क्रमांक 30 बघूया. काय क्वेश्चन नंबर 30? सरफेस डेन्सिटी ऑफ चार्ज ऑन स्पियर ऑफ रेडियस आर. सरफेस डेन्सिटी ऑफ चार्ज ऑन स्पियर ऑफ रेडियस आर in terms of electric intensity E at a distance small r in free space. epsilon 0 का दिलेलं आहे? epsilon 0 is permittivity of free space. आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट आउटसाइड द चार्ज स्पियर इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला बोर्डाच्या पुस्तकात सिग्मा आर स्क्वेअर अपॉन epsilon 0 के आर स्क्वेअर. सिग्मा एक स्पियर आहे, त्या स्पियरचा रेडियस कॅपिटल आर आहे, एक पॉइंट पी बाहेर आहे, तो पॉइंट स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवर आहे. इथं सिग्मा काय आहे? सरफेस चार्ज डेन्सिटी. तर आपण बोर्डाच्या पुस्तकात बोर्डाचाच फॉर्म्युला बघितलेला आहे. सिग्मा आर स्क्वेअर अपॉन epsilon 0 के आर स्क्वेअर. हिअर ई इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट आउटसाइड द चार्ज स्पियर. आता आपल्याला सरफेस चार्ज डेन्सिटी याच्यावरून सिग्मा इक्वल टू काय मिळतो? ई epsilon 0 के इंटू स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर. आता फ्री स्पेस साठी त्यांनी विचारलेलं, फ्री स्पेस म्हणजे के इक्वल टू काय मिळेल? के इक्वल टू 1. म्हणजे सिग्मा इक्वल टू काय फॉर्म्युला मिळतो आपल्याला? epsilon 0 ई इंटू स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर होल स्क्वेअर. स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर होल स्क्वेअर. तर epsilon 0 इंटू ई इंटू स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर होल स्क्वेअर. तर क्वेश्चन नंबर 30 याचा करेक्ट ऑप्शन आहे सी. त्याचा करेक्ट ऑप्शन काय? ऑप्शन सी. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 31. काय प्रश्न क्रमांक 31 बघा. ॲज फार एज क्वेश्चन नंबर 31 इज कन्सर्न, हा क्वेश्चन थोडासा डिस्क्रिप्टिव्ह आहे, थोडासा टफ आहे. सामान्य विद्यार्थ्यांना समजायला थोडा वेळ लागेल पण करू शकतात. टू कोसेंट्रिक स्पियर दे आर केप्ट इन एअर. दोन स्पियर आहेत, ते कोसेंट्रिक आहे म्हणजे त्यांचा सेंटर हा काय असेल? सेंटर इज सेम. टू कोसेंट्रिक स्पियर केप्ट इन एअर हॅव्हिंग रेडियाय कॅपिटल आर अँड स्मॉल आर. दोन्हीचा रेडियाय कसा आहे? कॅपिटल आर आणि स्मॉल आर. They have similar charge. They have what? Similar charge and equal surface charge density sigma. दोन्हीवर चार्जेस सारखे आहे, दोन्हीची सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा सेम आहे. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट देअर कॉमन सेंटर इज काय करायचं आपल्याला? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट देअर कॉमन सेंटर इज. लक्षात असू द्या मित्रांनो की दी पोटेन्शियल आउटसाइड द सरफेस, दी पोटेन्शियल आउटसाइड द सरफेस, potential outside the surface and at any point inside the surface is same. Potential outside the surface and at any point inside the surface is same. काय? V1 इक्वल टू काय असते इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला? V1 इक्वल टू 1/4 pi epsilon 0 Q divided by R. Means it is the electric potential at a distance capital R due to charge small q. Due to charge what? Small q. Now here this charge can be replaced by small q charge. It can be replaced by what? Sigma 4 pi r square. Q sigma 4. Question number 31. In MST CET 2014, the question is slight conceptual. Two concentric sphere kept in air and they are having a radii r. अँड दॅट ऑफ स्मॉल आर. दोन स्पियर आहे, एकाचा रेडियस कॅपिटल आर, दुसऱ्याचा रेडियस काय? स्मॉल आर आहे. नाउ दे हॅव सिमिलर चार्ज अँड इक्वल सरफेस चार्ज डेन्सिटी. दोन्हीवर चार्जेस सारखे आहे आणि दोन्हीची सरफेस चार्ज डेन्सिटी कशी आहे? सेम आहे. नाउ द क्वेश्चन इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट देअर कॉमन सेंटर इज. त्यांच्या कॉमन सेंटरवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असेल? इथं दिलेलं आहे epsilon 0 इज परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. Remember one thing that here we are having the two sphere. One of the sphere is of radius small r, other sphere is of radius capital R. Both the sphere they are having same charge and their surface charge density is also same.
Now we know basic that the potential at any point outside the surface or on the surface or at any point inside the surface, everywhere it is same, and it is given by formula V1 is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q divided by R. लक्षात असू द्या मित्रांनो, सिग्मा इज सरफेस चार्ज डेन्सिटी, मीन्स इट इज चार्ज पर यूनिट एरिया. Charge per unit area, or sigma is equal to charge is Q upon area is 4 pi r square. Area is what? 4 pi r square. It means small q is equal to sigma into 4 pi r square. Small q is equal to what? Sigma into 4 pi r square. So let us replace q by sigma 4 pi r square. So the electric potential V1 is equal to sigma into capital R divided by epsilon 0. Divided by Kyle epsilon 0. Similarly, electric potential V2 is equal to दूसरा जो स्फीयर है त्याचा रेडियस किती आहे? स्मॉल r. सो सिग्मा इंटू स्मॉल r डिवाइडेड बाय एप्सिलॉन 0. आता हे दोन्ही स्फीयर यांच्या कॉमन सेंटरवर मला काय काढायचं आहे? पोटेन्शियल काढायचं आहे. सो द पोटेन्शियल ॲट देअर कॉमन सेंटर इट इज ॲक्च्युअली द सम ऑफ टू पोटेन्शियल. इट इज ॲक्च्युअली व्हॉट? The sum of two potential, that is V is equal to V1 plus V2, that is sigma into capital R upon epsilon 0 plus sigma into small r upon epsilon 0, or finally the electric potential at the common center of the two sphere, it is sigma upon epsilon 0 in bracket capital R plus small r. Means correct answer to question number 31 is option A, sigma into capital R plus small r upon epsilon 0. Upon what? Epsilon 0. Now see question number 32. काय प्रश्न क्रमांक 32 बघा. हा थोडा आणखीन टफ आहे. MST CT 2014 ला विचारलेला प्रश्न आहे. इन एअर ए चार्ज सोप बबल ऑफ रेडियस स्मॉल r. चार्ज सोप बबल ऑफ रेडियस स्मॉल r. एअर मध्ये एक चार्ज सोप बबल आहे ज्याचा रेडियस किती आहे? स्मॉल r. अँड इट इज इन इक्विलिब्रियम. तो सोप बबल इक्विलिब्रियम मध्ये आहे. हॅव्हिंग आउटसाइड आणि इनसाइड प्रेशर इक्वल. त्याचा आउटसाइड आणि इनसाइडचा प्रेशर इक्वल असेल तरच तो इक्विलिब्रियम मध्ये राहील. आता काय सांगितलं त्यांनी? द चार्ज ऑन द ड्रॉप इज, त्या सोप बबलवर किंवा त्या ड्रॉपवर द चार्ज ऑन द ड्रॉप इज, इथं एप्सिलॉन 0 दिलेलं आहे. टी म्हणजे सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन दिलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की व्हॉट इज द एक्सेस प्रेशर? फॉर्म्युला फॉर एक्सेस प्रेशर इन ए सोप बबल. Excess pressure in a soap bubble of radii small r, it is P equal to 4T divided by R. P equal to what? 4T divided by R. But pressure is nothing but, काय असतं? pressure is nothing but force upon area. Force upon area. And that can be expressed as sigma square upon 2 epsilon 0 K. लक्षात असू द्या, mechanical force per unit area capital F अपॉन ए, मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया स्मॉल एफ. याचा फॉर्म्युला काय? इट इज हाफ एप्सिलॉन 0 के स्क्वेअर ई स्क्वेअर, और इट इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन 0 के. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया? मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच प्रेशर, आणि तो प्रेशर म्हणजेच मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया, दॅट इज सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन 0 के. And that must be equal to excess pressure inside the soap bubble, that is 4T divided by small r. And if we just simplify it, or if we just put the value of sigma square च्या जागेवर काय लिहिणार आपण? Sigma is nothing but Q divided by A, charge Q divided by A. A काय असेल? Charge Q divided by soap bubble चा एरिया. काय असेल सोप बबलचा एरिया? सोप बबल हैज ट्वाइस द सरफेस एरिया. Twice the surface area 4 pi r square, आणि 4 pi r square म्हणजे 8 pi r square. आणि ती किंमत जर इथे आपण ठेवली तर हा काय होईल? 16 q square divided by 16, याचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. सिग्मा स्क्वेअर म्हणजे काय येईल मग? 16 pi square r square, and that is equal to 4T divided by r. So if you simplify this, sigma square upon 2 epsilon 0 k, then you will get q square upon 32 epsilon 0 k pi square r cube 4T. आणि याला जर आपण कॅल्क्युलेट केलं, so after calculating this you will get q square will be something like this, and finally q becomes equal to 4 pi r square into what? 8 epsilon 0 t divided by r. परीक्षेत जर सामान्य विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर त्याला 5 ते 7 मिनिटं लागतील.
त्यामुळं अशा प्रकारचे प्रश्न ज्यांना फिजिक्स व्यवस्थित जमतं त्यांनीच प्रयत्न करावे, नसतं त्यांचे उरलेले सोपे प्रश्न हे परीक्षेत सुटतील. उरलेले सोपे प्रश्न काय होतील, परीक्षेत सुटण्याची शक्यता आहे. आता नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 33. सी व्हॉट इज दॅट क्वेश्चन नंबर 33. अगेन इट इज समवॉट टिपिकल क्वेश्चन. लक्षात असू द्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधले एकतर प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांना जमेल, नाहीतर फारच थोड्या विद्यार्थ्यांना जमेल. टू चार्जेस ऑफ इक्वल एम्प्लिट्यूड क्यू, दोन चार्जेस आहे, त्या दोन्ही चार्जेसचा मॅग्निट्यूड सेम आहे. काय मॅग्निट्यूड त्याचं, क्यू आहे. अँड दे आर प्लेस्ड इन एअर एट ए डिस्टन्स 2a. ते दोन्ही चार्जेस एकमेकांपासून 2a एवढ्या अंतरावर ठेवलेले आहे. अँड ए थर्ड चार्ज -2q इज प्लेस्ड ॲट मिड पॉइंट. एक तिसरा चार्ज आहे, त्याला काय केलेलं आपण, त्या दोन चार्जेसच्या अगदी मध्यातला जो पॉइंट आहे मिड पॉइंट तिथे ठेवलेला आहे. दी पोटेन्शियल एनर्जी ऑफ दी सिस्टीम इज, त्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. लक्षात असू द्या काय दिलेलं इथं, इथे एक चार्ज आहे आणि इथे एक चार्ज आहे. हे दोन्ही चार्ज प्लस क्यू एवढे आहे. त्या दोन्ही चार्जेस मधलं अंतर किती आहे, त्या दोन्ही चार्जेस मधलं अंतर आहे 2a. आणि आता एक्झॅक्ट मिड पॉइंटला -2q अमाऊंट ऑफ चार्ज ठेवलं. तर या टोटल सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काढायची आहे. काय काढायची आहे, टोटल सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. नाउ रिमेंबर वर्क डन इज इक्वल टू काय असतं, पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय चार्ज. वर्क डन इक्वल टू पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय चार्ज. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. V इज इक्वल टू W डिवायडेड बाय Q, म्हणजेच वर्क डन इक्वल टू पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय चार्ज. पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय काय असतं, चार्ज. नाउ आता काय होईल बघा की द अमाउंट ऑफ वर्क डन W1 इज रिक्वायर्ड टू डिपॉझिट चार्ज Q व्हेन नो इलेक्ट्रिक फील्ड इज देअर. म्हणजे पहिला हा चार्ज मी जर इथं आणायचा असेल, सुरुवातीला काही इलेक्ट्रिक फील्ड आहे का, नाही, म्हणजे काही वर्क करावं लागेल का मला, नाही. So that's why W1 is equal to 0. To bring the charge, first charge Q at any point, the amount of work done is 0 because there is no electric field. त्यानंतर बघा the work done W2 is required to deposit another charge. हा दुसरा चार्ज इथं आणण्यासाठी. Let W2 is the amount of work that is required to bring the charge Q at a distance 2a from the charge Q. That W2 is equal to 1/4 pi epsilon 0 काय असतं, Q डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे 2a, Q डिवायडेड बाय 2a. आता बघा तिसरा जो वर्क आहे. नाउ इन ऑर्डर टू डिपॉझिट -2q अमाउंट ऑफ चार्ज, द अमाउंट ऑफ वर्क डन W3 इज व्हॉट, द अमाउंट ऑफ वर्क दॅट मस्ट बी रिक्वायर्ड टू डिपॉझिट ए चार्ज -2q at the midpoint of given two charges Q and Q. It is actually W3 is equal to V1 dash plus V2 dash, म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू दिस चार्ज Q and another charge Q, V1 dash plus V2 dash into चार्ज किती आहे बघा, वर्क डन इज इक्वल टू चार्ज मल्टिप्लाइड बाय पोटेन्शियल डिफरन्स. चार्ज मल्टिप्लाइड बाय व्हाट, पोटेन्शियल डिफरन्स. So W3 is equal to V1 dash plus V2 dash into minus of 2Q into what, minus of 2Q, that is charge. So as a V1 dash is potential due to first charge, V2 dash is potential due to second charge, and both of them they are lying at a distance small a from that -2q charge is lying at a distance of a from both the charge. So W3 is equal to W3 is equal to 1/4 pi epsilon 0 Q divided by a plus 1/4 pi epsilon 0 Q divided by a, म्हणजेच काय येईल 1 into minus of 2Q. So work done W3 is equal to 1/4 pi epsilon 0 2Q divided by a, हे कॉमन घेतलं आणि मल्टिप्लाय बाय काय minus of 2Q. So this becomes W3 equal to -4Q square upon 4 pi epsilon 0 a. आता मला काय करावं लागेल, या तिन्ही वर्क डनची बेरीज घ्यावी लागेल, because I want to find out the total energy, potential energy of the system. It means it is W1 plus W2 plus W3, and if I just make the addition of these three, I will get that amount of work done is -7Q square upon 8 epsilon 0 a, -7Q square upon 8 pi epsilon 0 into what, a. तर 33 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन काय आहे, डी, -7Q square upon 8 pi epsilon 0 into a. Now the next question is question number 34.
काय क्वेश्चन नंबर 34? सी हियर, द डिफरन्स इन द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स ऑफ टू सिमिलर कॅपॅसिटर, दोन सारख्या कॅपॅसिटरचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्सचा फरक, when they are joined in series and joined in parallel, Cp minus Cs दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? इट इज 6 मायक्रोफॅरेड. Cp minus Cs इज 6 मायक्रोफॅरेड. पण आपल्याला माहित आहे की दोन कॅपॅसिटर किंवा n कॅपॅसिटर जर ते सिरीजमध्ये आणि नंतर पॅरललमध्ये जोडलेले असतील तर त्या दोन्हीमधला रिलेशन काय? Cp इक्वल टू n स्क्वेअर टाइम्स Cs. n स्क्वेअर टाइम्स काय? Cs. तर Cp मायनस Cs इज इक्वल टू 6 मायक्रोफॅरेड दिलेलं आहे. त्या दोन्ही कॅपॅसिटरची कॅपॅसिटी कशी आहे? सेम आहे. समजा प्रत्येक कॅपॅसिटर हा C या कॅपॅसिटीचा असेल तर इथे मी दोन कॅपॅसिटर घेतले. त्या दोन कॅपॅसिटरला अगोदर काय केलं आपण? त्या दोन कॅपॅसिटरला अगोदर आपण पॅरललमध्ये जोडलं. तर पॅरललमध्ये जोडल्यावर आपल्याला काय किंमत मिळते? पॅरललमध्ये जोडलं तर याची इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काय येईल? इट इज इक्वल टू C प्लस C, दॅट इज इक्वल टू 2C, दॅट इज इक्वल टू 2C. आणि जेव्हा त्या दोन कॅपॅसिटरला आपण सिरीजमध्ये जोडलो त्यांची इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काय येते? C इंटू C अपॉन C प्लस C, म्हणजे इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इज C/2. इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इज व्हॉट? C/2. सो बी केअरफुल. Cp इक्वल टू n स्क्वेअर टाइम Cs. आता इथं Cpच्या जागेवर काय लिहिणार मी? n स्क्वेअर टाइम Cs मायनस ऑफ Cs. अँड फरक किती दिलेला आहे? 6. फरक किती दिलेला आहे? 6. सो n स्क्वेअर 2 असल्यामुळं n ची किंमत 2, n स्क्वेअर म्हणजे 4. Cs ची किंमत किती? C/2 मायनस C/2 अँड दॅट इज इक्वल टू 6. आणि इथं C ची किंमत आपल्याला काय मिळते? 4 मायक्रोफॅरेड. 4 मायक्रोफॅरेड. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन 35. क्वेश्चन नंबर 35 MST CT 2000, MST CT 2015. काय बघा तो प्रश्न? MST CT 2015 मधला प्रश्न बघा. An electron of mass small m, एक इलेक्ट्रॉन दिलं त्याचा मास स्मॉल m आहे and charge q. It is accelerated from rest. तो इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेट केला रेस्ट पासून in a uniform electric field of strength E. Uniform electric field of strength काय? E. Then the velocity acquired by it when it travels a distance L is. म्हणजेच तो जो इलेक्ट्रॉन आहे तो किती वेलोसिटी ॲक्वायर करतो जेव्हा तो किती अंतर ट्रॅव्हल करेल? L एवढा अंतर त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ट्रॅव्हल करेल त्यावेळेस त्या इलेक्ट्रॉनची वेलोसिटी काय आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, इथं हा जो फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल acquired by an electron which is accelerated in an electric field is given by formula V equal to 2q into V divided by m. V represent the velocity. तर हा फॉर्म्युला कशावरून आला बघा की कायनेटिक एनर्जी acquired by electron is equal to potential energy. Potential energy काय असतं? Q into V. Potential energy is what? Q into V. Here V represent the potential difference and here V represent velocity. याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर V स्क्वेअर इक्वल टू काय येईल? 2qv डिवायडेड बाय m, म्हणजेच V इक्वल टू अंडर रूट ऑफ 2qv डिवायडेड बाय m. हियर स्मॉल v रिप्रेझेंट द वेलोसिटी विथ विच दॅट इलेक्ट्रॉन इज ट्रॅव्हलिंग. वेलोसिटी विथ विच इलेक्ट्रॉन इज ट्रॅव्हलिंग. सो V इज इक्वल टू, आता इथं बघा हे जे V आहे दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नथिंग बट पोटेन्शियल ग्रेडियंट V डिवायडेड बाय L. Here V represent the potential difference between which electron is moving from one point to other point and those two points they are separated by a distance L. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल V is equal to E into L आणि हीच किंमत मी इथे ठेवली. So what happens when V is replaced by E into L, then the velocity of electron is equal to under root of 2q E into L upon m. म्हणजेच वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आला? V is equal to 2q EL divided by m raised to power what? 1 by 2. 2q EL divided by m raised to power 1 by 2. 35 चा करेक्ट ऑप्शन काय आला मग? The correct option for question number 35 is A. Is what? A. Now look at question number 36 MST CT 2015. The electric field intensity at a point near and outside the surface of charged conductor. The electric intensity at a point near and outside the surface of charge conductor
ऑफ एनी शेप, कुठलाही शेप असेल, इज इवन. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द युनिफॉर्मली चार्ज इन्फायनाइट थिन प्लेट शीट इज E2. द रिलेशन बिटवीन E1 अँड E2 इज. हे बघा, आपण दोन्ही डेरिवेशन बोर्डामध्ये आपण शिकतो की एक इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉइंट जस्ट आउटसाइड और नियर टू द सरफेस ऑफ चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप, काय फॉर्म्युला असतो, E इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0K. अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट एनी पॉइंट जस्ट आउटसाइड युनिफॉर्मली चार्ज इन्फायनाइट, युनिफॉर्मली चार्ज काय, युनिफॉर्मली चार्ज इन्फायनाइट थिन प्लेट, काय असतं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0K. बघा, हा सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0K आणि हा काय सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0K. इथे याला सांगितलेलं आहे E2 आणि ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E1, म्हणजेच E2 इज हाफ ऑफ E1 और E1 इज डबल ऑफ E2. E1 इज डबल ऑफ E2. सो E1 अपॉन E2 इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0K. हे सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0K काय, इट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट एनी पॉइंट जस्ट आउटसाइड द चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप. आणि हा काय सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0K, इट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटसाइड चार्ज इन्फायनाइट थिन प्लेन, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0K. तर या दोन्ही मधलं रिलेशन E1 इज इक्वल टू 2 टाइम्स E2, म्हणजेच याचा करेक्ट ऑप्शन आहे सी. करेक्ट ऑप्शन काय, सी. क्वेश्चन नंबर 37. काय क्वेश्चन नंबर 37 बघा. ॲज फार एज क्वेश्चन नंबर 37 इज कन्सर्न, व्हॉट यू कॅन से. क्वेश्चन नंबर 37 या प्रश्न क्रमांक 37 मध्ये एक कॅपॅसिटर C1 इक्वल टू 4 मायक्रोफॅरेड, कॅपॅसिटर C1 इक्वल टू 4 मायक्रोफॅरेड, इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ अनदर कॅपॅसिटर ऑफ 1 मायक्रोफॅरेड. म्हणजे एक 4 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर आहे आणि एक 1 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर आहे. दी कॉम्बिनेशन इज कनेक्टेड अक्रॉस ए DC सोर्स. हा कॉम्बिनेशन DC सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलं आणि त्या DC सोर्सला व्होल्टेज किती दिलेलं आहे, 200 वोल्ट. दी रेशो ऑफ पोटेन्शियल अक्रॉस C2 अँड C1, V1 आणि V2. रेशो ऑफ पोटेन्शियल अक्रॉस C2 अँड C1 म्हणजे आपल्याला काढायचं काय, V2 डिवायडेड बाय V1, V2 डिवायडेड बाय V1 काढायचं आहे. लक्षात असू द्या मित्रांनो की C इज इक्वल टू Q डिवायडेड बाय V, म्हणजे C इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू V और V इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं, C. V इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू C. सो दी रेशो ऑफ, म्हणजे इथं हा जो दिलेला आहे ह्या अशा फॉर्म्युल्याचा वापर करण्याऐवजी डायरेक्ट आपण V2 अपॉन V1 इक्वल टू C1 अपॉन C2 दॅट इज 4 डिवायडेड बाय 1, म्हणजेच त्या दोन कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्सचा रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कॅपॅसिटर C2 टू दॅट ऑफ C1 इज V2 बाय V1 इक्वल टू C1 बाय C2 इक्वल टू 4 बाय 1. तर याचा करेक्ट ऑप्शन आलं ऑप्शन नंबर बी. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 38. काय क्वेश्चन नंबर 38 बघा. 3 पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, क्वेश्चन नंबर 38, 3 पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन पॅरलल. 3 कॅपॅसिटरला पॅरलल मध्ये कनेक्ट केलेलं आहे. ईच कॅपॅसिटर हॅज प्लेट एरिया ऑफ A/3. प्रत्येक कॅपॅसिटरचा एरिया किती आहे, A/3. अँड सेपरेशन बिटवीन द प्लेट आर D, 2D अँड दॅट ऑफ 3D. द इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी ऑफ कॉम्बिनेशन इज एप्सिलॉन 0. हा परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आहे. हे MST CET 2016. बघा लक्षपूर्वक, जसं जसं परीक्षा पुढे सरकत गेली परीक्षेत विचारले जाणाऱ्या प्रश्नाचा टफनेस सुद्धा वाढत गेलेला आहे. सो व्हेन 3 कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, फॉर्म्युला काय असतं पॅरलल कॉम्बिनेशनचा, सम ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर CP इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. आता पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय असतं, A एप्सिलॉन 0 K बाय D, A एप्सिलॉन 0 K बाय D. पण इथं एप्सिलॉन 0 K बाय D फक्त तो K काय दिलेला आहे, K इज इक्वल टू 1. एप्सिलॉन 0 इज परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, म्हणून कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कंडेन्सर A एप्सिलॉन 0 बाय D, A एप्सिलॉन 0 बाय D. A1 एप्सिलॉन 0 बाय D1 प्लस A2 एप्सिलॉन 0 बाय D2 प्लस A3 एप्सिलॉन 0 बाय D3. आता तिन्ही कॅपॅसिटरचा एरिया आपल्याला A/3 दिलेला आहे, म्हणजे A1 च्या जागेवर A2 च्या जागेवर किंवा A3 च्या जागेवर काय लिहिणार आपण,
A/3 असे लिहिणार. आणि डिस्टन्सेस काय दिलेलं आहे, स्मॉल डी, 2D अँड दॅट ऑफ 3D. म्हणजे D1च्या जागेवर स्मॉल डी, D2च्या जागेवर 2D आणि D3च्या जागेवर परत काय लिहिणार आपण, 3D. तर ह्या किमती जर आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला त्या तिन्ही कॅपॅसिटरच्या किमती काय मिळतात. पहिल्याची किंमत असेल A/0/3D, दुसऱ्याची किंमत A/0/6D, तिसऱ्याची किंमत A/0/9D. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर फायनल कॅपॅसिटन्सची किंमत मिळते 11/18 A/0/D. 11/18 A/0/D. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन आहे बी. काय ऑप्शन आहे, 11/0 A/d. 11/0 A/d. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39 बघा, प्रश्न क्रमांक 39. काय तो प्रश्न क्रमांक 39. नाउ टू आयडेंटिकल पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर, दोन पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर्स आहे. दे आर कनेक्टेड इन सिरीज टू अ बॅटरी ऑफ EMF V. त्यांना सिरीजमध्ये कनेक्ट केलं बॅटरी ऑफ EMF V च्या अक्रॉस. If one of the capacitor is completely filled with dielectric material of dielectric constant K, जर त्या दोन कॅपॅसिटर पैकी एक कॅपॅसिटर हा कम्प्लिटली डायलेक्ट्रिक मटेरियलने फिल्ड केलेला आहे, म्हणजे दोन प्लेटच्या मध्ये पूर्णपणे डायलेक्ट्रिक फील्ड ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K फिल्ड केलेलं आहे, देन पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द अदर कॅपॅसिटर विल बिकम. म्हणजे त्या दोन कॅपॅसिटर पैकी बघा इकडं दोन, पहिला कॅपॅसिटर आहे, ह्या कॅपॅसिटरमध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K आणि दुसरा कॅपॅसिटर त्याच्यामध्ये काही फिलअप केलेलं नाही. आणि हे दोन्ही कॅपॅसिटर कसे केलेले आहे, टू आयडेंटिकल पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज. हे सिरीजमध्ये जोडलेले, हे कसे जोडलेले, सिरीजमध्ये जोडलेले. तर पहिला कॅपॅसिटर मी एअरवाला घेतला, हा समजा C1 आहे विथ एअर, आणि दुसरा कॅपॅसिटर C2 विथ डायलेक्ट्रिक मटेरियल K घेतलेला आहे. तर हा कॅपॅसिटर कुठला आहे, C2. तर इथं C एअर इज इक्वल टू C1 टाइम्स K. C एअर इज इक्वल टू C1 टाइम्स K. तर V1 इज इक्वल टू याच्या अक्रॉसचा जो पोटेन्शियल असेल V1 इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे की V1 इज इक्वल टू, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की V1 समजा हा पहिला कॅपॅसिटर, हा दुसरा कॅपॅसिटर, हा C1 घेतला, हा C2 घेतला, आणि मला याच्या अक्रॉस जर पोटेन्शियल काढायचं असेल तर V1 इज इक्वल टू, आणि या सिरीज कॉम्बिनेशनला कुठं लावला आपण, पोटेन्शियल डिफरन्स V मध्ये लावला. इथं पोटेन्शियल V1 हा V2. तर V1 इज इक्वल टू काय असतो, V1चा फॉर्म्युला C2/C1 + C2 × V. V1 इज इक्वल टू C2/C1 + C2 × V अँड दॅट इज इक्वल टू, आता C2 ची किंमत काय, C2 ची किंमत आहे C1 × K. C1 × K ही किंमत जर इथे ठेवली तर आपल्याला मिळतं V1 इज इक्वल टू K/1 + K × V. K/1 + K × V. K/1 + K × V म्हणजे B इज द करेक्ट ऑप्शन. B इज व्हॉट, द करेक्ट ऑप्शन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40 बघा, काय क्वेश्चन नंबर 40. द अमाउंट ऑफ वर्क डन इन इन्क्रीजिंग द वोल्टेज अक्रॉस प्लेट ऑफ कॅपॅसिटर फ्रॉम 5 वोल्ट टू 10 वोल्ट इज W. लक्षपूर्वक बघा. द अमाउंट ऑफ वर्क डन इन इन्क्रीजिंग द वोल्टेज अक्रॉस प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर, एखाद्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स 5 वोल्ट पासून वाढवून किती वोल्ट केला आपण, 10 वोल्ट केला. द वर्क डन इन इन्क्रीजिंग फ्रॉम 10 to 15 वोल्ट इज, काय सांगितलं, द वर्क डन इन इन्क्रीजिंग 10 to 15 वोल्ट इज, म्हणजे 5 ते 10 एवढा व्होल्टेज वाढवण्यासाठी किती वर्क डन केला, W. तर 10 वोल्ट पासून 15 वोल्ट करण्यासाठी किती वर्क डन करावं लागेल हे आपल्याला काढायचं आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, द अमाऊंट ऑफ वर्क डन इज नथिंग बट, वर्क डन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असेल, वर्क डन म्हणजेच एनर्जी स्टोर. वर्क डन म्हणजेच काय, एनर्जी स्टोर. आणि एनर्जी स्टोरचा फॉर्म्युला काय असेल, इथं कॅपॅसिटर आपण बदलत नाही, फक्त बदलतो काय, पोटेन्शियल डिफरन्स बदलतो. तर तुम्हाला जर लक्षात येत असेल की एनर्जी स्टोर्ड इन अ चार्ज कंडेन्सर E इज इक्वल टू ½ CV². इथं आपण C कॉन्स्टंट ठेवतोय, फक्त काय बदलतोय, V. म्हणजेच एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू V², म्हणजेच वर्क डन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असेल, स्क्वेअर ऑफ पोटेन्शियल. वर्क डन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ पोटेन्शियल. तर हा जो वर्क डन आहे, वर्क डन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स. 10 ते 15 करत असताना जो काही चेंज असेल
त्याचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. सो W2 अपॉन W1 हा काय, W1 इज इक्वल टू W घ्यावं लागेल आपल्याला. W1 इज इक्वल टू काय घेणार आपण, W, अँड W2 वी हॅव टू फाइंड आउट. सो W2 अपॉन W1 इज इक्वल टू डेल्टा V2 अपॉन डेल्टा V1. आता W2 म्हणजेच काय सांगतो तो, 10 ते 15 बदल किती पोटेन्शियलचा, 10 व्होल्ट पासून 15 व्होल्ट, म्हणजेच फायनल पोटेन्शियल 15, इनिशियल पोटेन्शियल 10, म्हणजेच स्क्वेअर ऑफ फायनल पोटेन्शियल किती आहे, स्क्वेअर ऑफ 225 मायनस 100, 15 आणि 10, 15 चा स्क्वेअर 225, 10 चा स्क्वेअर 100. सो डेल्टा V2 स्क्वेअर इज 225 मायनस 100 अपॉन डेल्टा V1 स्क्वेअर. डेल्टा V1 म्हणजे जेव्हा पोटेन्शियल 5 ते 10 होतो, म्हणजे 100 मायनस ऑफ स्क्वेअर ऑफ 10 इज 100 मायनस स्क्वेअर ऑफ 5 इज 25. सो द रेशो ऑफ W2 अपॉन W1 इज 125 अपॉन 75. 25 ने जर भागाकार केलं तर आपल्याला W2 इज इक्वल टू 5/3 टाइम्स दॅट ऑफ W1, 5/3 टाइम्स दॅट ऑफ W1, म्हणजेच W2 इज इक्वल टू 1.66 W1. W2 इज इक्वल टू व्हॉट, 1.66 W1, म्हणजे याचं उत्तर काय येईल, 40व्या प्रश्नाचा उत्तर येतो D, 1.67. W1 च्या जागेवर काय लिहिणार आपण, W1 च्या जागेवर काय लिहिणार, W. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 41. बघा काय प्रश्न क्रमांक 41. When 3 capacitors of equal capacities are connected in parallel, हे तर 3 कॅपॅसिटर, इथं काय 3 कॅपॅसिटर आहेत, त्या तिन्ही कॅपॅसिटरला आपण कसं कनेक्ट केलं, दे आर कनेक्टेड इन पॅरलल, त्यांची कॅपॅसिटी सुद्धा सेम आहे. अँड वन ऑफ द सेम कॅपॅसिटी, सारखी कॅपॅसिटर C, इट इज कनेक्टेड इन सिरीज, त्याला सिरीजमध्ये जोडलेलं आहे. नाउ विथ दिस कॉम्बिनेशन द रिझल्टंट कॅपॅसिटी इज 3.75. याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती दिलेलं आहे, 3.75. ऑलरेडी हा प्रश्न आलेला आहे, बघा हा प्रश्न रिपीट झाला. देन द कॅपॅसिटी ऑफ ईच कॅपॅसिटर इज, नाउ व्हॉट इज द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स, C इक्विव्हॅलेंट, याचा कॅपॅसिटन्स मल्टिप्लाइड बाय सेकंड कॅपॅसिटर डिवाइडेड बाय देअर सम, 3C इंटू C डिवाइडेड बाय 3C. बघा हे सिरीज कॉम्बिनेशन आहे, हे काय सिरीज कॉम्बिनेशन. या पॅरललचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती आहे, 3C. सो 3C इंटू C अपॉन 3C प्लस C, सो दॅट इज इक्वल टू 3/4C, दॅट इज इक्वल टू व्हॉट, 3/4C. सो as C equivalent is equal to 3/4C, so C is equal to 4 into C equivalent upon 3. C equivalent दिलेलं आहे 3.75, म्हणून कॅपॅसिटी C is found to be equal to 5 मायक्रोफॅरेड. तर याचा करेक्ट ऑप्शन येईल A, 5 मायक्रोफॅरेड. पुढचा प्रश्न क्रमांक 42, 42, क्वेश्चन नंबर 42. बघा काय क्वेश्चन नंबर 42. 2 पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर, 2 पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे आणि त्या दोन्ही कॅपॅसिटर कसे एअर कॅपॅसिटर्स आहे ऑफ सेम कॅपॅसिटी C, दोन्हीची कॅपॅसिटी C आहे. दे आर कनेक्टेड इन सिरीज टू अ बॅटरी ऑफ EMF E, त्यांना सिरीजमध्ये कनेक्ट केलं एक बॅटरी ऑफ EMF E च्या अक्रॉस. देन वन ऑफ द कॅपॅसिटर इज कम्प्लिटली फिल्ड विथ डायलेक्ट्रिक मटेरियल ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. सुरुवातीला दोन्हीमध्ये एअर आहे, नंतर काय केलं एका कॅपॅसिटरमध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल फिल केलं ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, K आहे. देन द चार्ज इन द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन इज, तर चार्ज इन द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन आपल्याला काढायचं आहे. बघायचं फार सोपं आहे. काय दिलेलं इथं की 1/C इक्वल टू 1/, सुरुवातीला एअर असताना 2 कॅपॅसिटर आहे आपल्याकडे, ते सिरीजमध्ये जोडलं, दोन्हीमध्ये एअर आहे म्हणून 1/C, आणि त्याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती येईल, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स समजा C1, तर 1/C1. बघा कॅपॅसिटर सिरीजमध्ये असताना इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स कसा काढतो आपण, 1/C1 इक्वल टू 1/C प्लस 1/C म्हणजेच 2/C, म्हणून C1 इज इक्वल टू C/2. C1 इज इक्वल टू काय आलं आपल्याला, हे C आहे, हे C आहे, आणि हा सिरीज कॉम्बिनेशन इफेक्टिव्ह सिरीज कॉम्बिनेशन C1 इज इक्वल टू C डिवायडेड बाय 2 मिळालं आपल्याला. आता C2 मध्ये काय केलं आपण की या 2 कॅपॅसिटर पैकी दुसऱ्यांदा काय केलं, एक कॅपॅसिटर मध्ये तर एअरच आहे पण दुसऱ्या कॅपॅसिटर मध्ये काय केलं आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K फिल केलं, आणि याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स जर मी या सिरीज कॉम्बिनेशनचा 1/C2 असं म्हणत असेल तर 1/C2 इक्वल टू 1/C प्लस, आता हा दुसऱ्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स काय होईल, when डायलेक्ट्रिक इज इंट्रोड्यूस्ड new capacitance is K times the original capacitance. So 1/C plus 1/KC.
1/c प्लस 1/kc आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर 1/c2 इज इक्वल टू 1/c2 इज इक्वल टू 1/c कॉमन घ्यायचं 1 + 1/k 1 + 1/k किंवा c2 इज इक्वल टू ck/k+1 c2 इज इक्वल टू काय मिळतो ck/k+1. आता हा c2 माझ्याकडे आहे आणि याच्यावरून c1 काढता येईल. c1 काय दिलेलं आहे c1 इज इक्वल टू c/2 c2 इज इक्वल टू kc/k+1. आता डेल्टा c म्हणजेच काय डेल्टा c मीन्स इट इज c2 - c1 डेल्टा c मीन्स c2 - c1 म्हणजेच kc/k+1 kc/k+1 मायनस ऑफ काय c/2 आणि याला जर सिम्प्लिफाय केलं आपण तर काय मिळतं आपल्याला उत्तर फायनल उत्तर. इफ वी सिम्प्लिफाय इट देन फायनली वी विल गेट डेल्टा c इज इक्वल टू c/2 इन ब्रॅकेट k - 1/k+1 c/2 इन ब्रॅकेट k - 1/k+1. तर 42व्या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन जे की MST CT 2017 मध्ये विचारलं होतं ते असेल c/2 इन ब्रॅकेट k - 1/k+1. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 43. नेक्स्ट क्वेश्चन काय क्वेश्चन नंबर 43. ए पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर हैज कॅपॅसिटी c. एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे c फॅरेड आहे. पोटेंशियल v वोल्ट अँड एनर्जी E जूल. When the gap between the plate is completely filled with dielectric, when the gap between the plate is completely filled with dielectric, तर काय होईल हे आपल्याला बघायचं आहे. तर बघायचं एक कॅपॅसिटर दिलेला आहे त्या कॅपॅसिटरच्या दोन प्लेट मधील गॅप हा जर डायलेक्ट्रिक फील्डनी फिलअप केला. Now what is the effect of dielectric material? C is equal to A(ε0k) divided by d. म्हणजेच त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी काय होईल कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक मटेरियल इज k टाइम्स c. k हा डेफिनेटली ग्रेटर दॅन 1 असतो म्हणजेच डायलेक्ट्रिक फिलअप केल्याबरोबर कॅपॅसिटीची किंमत वाढते. As soon as the dielectric material is filled in a gap between the two plates, then the capacity of capacitor will increase. But capacitor C is equal to Q divided by V. C वाढलं म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स V काय होईल कमी होईल. V डिक्रीजेस हा एकच ऑप्शन आहे. आता V डिक्रीज आणखीन आपल्याला माहित आहे की एनर्जी दॅट इलेक्ट्रिक फील्ड E इज इक्वल टू V डिवाइडेड बाय व्हॉट E इज इक्वल टू V डिवाइडेड बाय D. E is equal to V divided by D. So remember that when dielectric material is filled between the two gap, dielectric material is filled between the two plate, then its potential decreases as well as sky decrease व्हायला पाहिजे electric field, because as we had seen dielectric material insert केलं कॅपॅसिटी वाढली. कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे Q डिवाइडेड बाय V. C वाढते म्हणजे V डिक्रीज होईल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E इज इक्वल टू V बाय D. V डिक्रीज होत असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही सुद्धा काय होईल डिक्रीज होईल. सो व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्सर्टिंग द डायलेक्ट्रिक मटेरियल बोथ V अँड दॅट ऑफ E. बी ऑप्शन बघा बोथ V अँड E दे विल डिक्रीज. बोथ V अँड E दे विल डिक्रीज. प्रश्न क्रमांक 44 क्वेश्चन नंबर 44 काय आहे क्वेश्चन नंबर 44 बघा. क्वेश्चन नंबर 44 the expression for electric field intensity at a point outside the uniformly charged thin plane sheet is d is the distance of that point from the plane sheet. काय फॉर्म्युला असतं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट एनी पॉइंट सिग्मा अपॉन 2ε0k. हा डिस्टन्स जर मी d घेतला हा डिस्टन्स d घेतला is electric intensity depends on distance of that point from the thin plane sheet of infinite area? No. So it is independent of small d. Electric intensity is what? Independent of distance of that point from the sheet. Distance of that point from the sheet. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. The next question is very important. See, in a certain region of a space, in a certain region of a space, in a certain region, question number 45,
A series combination of N1 capacitor, a series combination of N1 capacitor, each of capacity C1 is charged to a potential difference of 3 volt. किती है? It is charged to a potential difference of what? 3 volt. Another parallel combination of N2 capacitor, दूसरा एक parallel combination है ज्याच्यामध्ये N2 capacitors आहे. Each of capacity C2, प्रत्येक कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती दिलेली तिथं C2 दिलेली आहे, and it is charged to a potential difference V volt. पहिल्याला 3V, दुसऱ्याला काय V volt. The total energy stored in both the combination is same. दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये स्टोर झालेली टोटल एनर्जी ही काय सेम आहे. Then the value of C1 in terms of C2 is, value of C1 in terms of C2. लक्षपूर्वक बघा, एनर्जी स्टोर्ड इन सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू एनर्जी स्टोर्ड इन पैरेलल कॉम्बिनेशन. व्हाट इज द फॉर्मूला फॉर एनर्जी स्टोर्ड इन चार्ज कंडेंसर? हाफ CV स्क्वायर. सो इट इज हाफ CS इंटू VS स्क्वायर प्लस हाफ CP इंटू VP स्क्वायर. हाफ CS इंटू VS स्क्वायर इक्वल टू हाफ CP इंटू VP स्क्वायर. लक्षात असू द्या, CS इज इक्वल टू C1 बाय N. CS इज इक्वल टू व्हॉट? C1 बाय N. हे हाफ दोन्हीकडचं कॅन्सल झालं. CS इज इक्वल टू C1 बाय N, कारण C1 कॅपॅसिटर, N1 number of capacitor, each of capacity C1, when they are connected in series, their effective capacitance is C1 by N1. And when N2 capacitor, each of capacitor C2, if they are connected in parallel, then their effective capacitance काय असेल? naturally N2 into C2, N2 into C2. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला C1 इज इक्वल टू N1 N2 इंटू C2 अपॉन 9. सो N1 N2 इंटू C2 अपॉन 9. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर 45 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? A C2 इंटू N1 N2 अपॉन 9.